ट्वेल्थ फिजिक्समध्ये आपलं थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस हे कन्सेप्ट सुरू होतं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये वर्क डनचं आपण डेरिव्हेशन कंप्लीट केलं, पण फायनल स्टेटमेंट लिहून द्यायचं उरलं होतं आपलं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये वर्क डन इक्वल टू PF VF मायनस PI VI डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. इथंपर्यंत आपलं डेरिव्हेशन झालं होतं. वेअर गॅमा इज ॲडियाबॅटिक रेशिओ. गॅमाची व्हॅल्यू काय राहते? स्पेसिफिक रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवाइड बाय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यानंतर या फॉर्म्युलेलाच आपण, तुम्हाला तर माहित आहे, PV इक्वल टू NRT लिहू शकता. याच्या अकॉर्डिंगली मग फायनल टेम्परेचर आधी नंतर इनिशियल टेम्परेचर आलं पाहिजे, पण टेम्परेचरमध्ये आपण स्लाइट चेंज करता. NR TI मायनस TF डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. TI मायनस TF डिवाइड बाय 1 मायनस गॅमा ॲज वर्क इज डन बाय द सिस्टम. जर सिस्टम जर वर्क डन केला, कशामुळे हे कन्वर्जन होते ते सांगतो. इफ वर्क इज डन बाय सिस्टम, तुम्हाला तर माहिती आहे वर्क डन काय येते? पॉझिटिव्ह येते. आणि जेव्हा सिस्टम वर्क डन करते, लक्षात असू द्या सिस्टमचा टेम्परेचर डिक्रीज होते. म्हणजे इनिशियल टेम्परेचर काय पाहिजे? मोठा पाहिजे. मग इनिशियल जर लहान राहिला तर ह्या आन्सर निगेटिव्ह येते. हे निगेटिव्ह आलं तर वर्क डन निगेटिव्ह होऊन जाते ना, म्हणून TI आधी लिहितो. TI ग्रेटर देन TF. TI ग्रेटर देन TF, दॅट इज सिस्टम कूल. आणि लक्षात असू द्या जेव्हा सिस्टम काम करते तेव्हा सिस्टम एक्सपांड होते. म्हणजे गॅस इन द सिस्टम काय होते? एक्सपान्शन होते. त्याचं एक्सपान्शन होते. द गॅस इन द सिस्टम एक्सपांड. जर सिस्टमवर वर्क डन झाला, इफ work is done on the system, if work is done on the system, then work done is negative. आणि सिस्टम काय होते? आता कॉम्प्रेस होते. सिस्टम कॉम्प्रेस व्हायला याचा अर्थ सिस्टमची हीट इन्क्रीज व्हायली, टेम्परेचर वाढते सिस्टमचं. देन TI लेस देन TF. मग हे आन्सर नेगेटिव्ह येते. TI लेस देन TF, दॅट इज सिस्टम गेट हीटेड. सिस्टम मध्ये हीट इन्क्रीज होते. द गॅस इन द सिस्टम कॉम्प्रेसेस. आतापर्यंत आपण थर्मोडायनामिक प्रोसेसेसमध्ये सुरूला रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस घेतल्या, त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस घेतल्या, त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस घेतल्या, त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस घेतल्या, त्यानंतर ॲडियाबॅटिक प्रोसेस घेतल्या. समोर जाऊन आपल्याला सायक्लिक प्रोसेस घ्यायचा आहे. आता हे लिहून घ्या. सायक्लिक प्रोसेस.
नावातच सायक्लिक शब्द असल्यामुळे तुम्हाला कळून जाईल. असा प्रोसेस आहे जिथं सिस्टम इनिशियल स्टेटला वापस पोहोचते. इनिशियल स्टेटला वापस पोहोचते. या प्रोसेसला काय म्हणायचं? सायक्लिक प्रोसेस. पीव्ही डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट कळूनच जाईल. हे व्हॉल्यूम ऍक्सिस आहे, हे प्रेशर ऍक्सिस आहे. स्टेट ए, स्टेट बी, हे एक पाथ आहे. इथून वापस अजून इकडे येते. इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर. A system which returns to its initial state असा प्रोसेस जिथं सिस्टम त्याच्या इनिशियल स्टेटला रिटर्न करते त्याला असे म्हणू शकतो. अ प्रोसेस इन विच, थोडं वेगळ्या लँग्वेजमध्ये जर म्हणायचं असेल, अ प्रोसेस इन विच सिस्टम थोडं सोपं होते आता डेफिनेशन. असा प्रोसेस जिथं सिस्टम त्याच्या इनिशियल स्टेटला रीच करते त्या प्रोसेसला काय म्हणायचं? सायक्लिक प्रोसेस. अ प्रोसेस इन विच सिस्टम रिटर्न्स टू इट्स इनिशियल स्टेट is called as cyclic process. आणि सायक्लिक प्रोसेस मध्ये तुम्हाला लक्षात येते हे इनिशियल स्टेट होता, इथून थर्मोडायनामिक चेंज सुरू झालाय, इथं गेलाय, तिथून वापस इथं आलाय. म्हणजे सायक्लिक प्रोसेस मध्ये इनिशियल आणि फायनल स्टेट काय राहतात? सेम राहतात. इन सायक्लिक प्रोसेस initial and final state of the system are same. Initial and final states of the system are same. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं चेंज इन इंटरनल एनर्जी काय होते? इनिशियल आणि फायनल स्टेट सेम आहेत. थोडीफार इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली तर वापस येते वेळेस ते तेवढीच डिक्रीज होते. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी 0 होते. चेंज इन इंटरनल एनर्जी here, change in internal energy delta U equal to 0. चला हे सायक्लिक प्रोसेसचा पॉइंट आहे. आणि फायनली पीव्ही डायग्राम of the cyclic process is, हे इज लिहिल्यानंतर खाली पीव्ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. चला लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे फ्री एक्सपान्शन. तुम्हाला तर माहित आहे फ्री एक्सपान्शन जेव्हा होतात ते ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये होतात आणि सिस्टम आणि सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज होत नाही. आणि हीट जर एक्सचेंज होत नाही
आणि ॲडियाबॅटिक जेव्हा एक्सपान्शन होते वर्क डनही होत नाही, वर्क डन पण होत नाही. ॲडियाबॅटिक मध्ये जेव्हा फ्री एक्सपान्शन होते तिथं वर्क डन होत नाही, लक्षात असू द्या. Free expansion takes place in adiabatic manner where there is no exchange of heat between system and surrounding. System and surrounding. There is no exchange of heat between the system and the surrounding. सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये हीटचं काहीच एक्सचेंज होत नाही. आणि जेव्हा फ्री एक्सपान्शन होते, फ्री एक्सपान्शनच्या वेळेस मी एक कन्सेप्ट ड्रॉ करून टाकलं होतं की फ्री एक्सपान्शन जेव्हा होते तेव्हा पिस्टनवर सुद्धा काही मुवमेंट होत नाही, म्हणजे सिस्टम वर्क डन करणार. इन फ्री एक्सपान्शन